तर नेहमीप्रमाणे आजसुद्धा गेलो होतो दुकानावर आणि इथे ना रेवाची नाश्त्या-पाण्याची तयारी चालू होती. आजी नातीची दोघींची अशी मजा-मस्ती चालू होती आणि तिला ना थोडंसं काहीतरी खायला दिलं, की मग तिची ती गुंतते ती आणि तिची खाण्यात मग्न झाली थोडीशी, मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. तर इथे ना थोडंसं मी तिला काहीतरी असं वेगळं देण्याचा प्रयत्न करते रोज आणि इथे ना यांचं कस्टमर वगैरे चालू होते, तर यांचं ना चहा वगैरे द्यायचं काम चालू होतं. आईंचं सुद्धा त्यांच्या त्यांच्या परीने जसं होईल, जसं जमेल तसं त्या करतात. आणि मी सुद्धा कामातच होती. तिघांचं सुद्धा काम चालू होतं आणि रेवाचं तर बघायचं कामच नको. तिचं सुद्धा तिच्या तिच्या कामात मग्न होती. इथे यांचं ना तळण काढायचं कामसुद्धा चालू झालं होतं. आधी तर समोसे वगैरे काढून घेतले, पण त्याचा काही व्हिडिओ शूट नाही केला गेला आणि इथे ना स समोसे निघाल्यानंतर लगेच आम्ही आलूवडे काढतो, मुंगवडे, कचोरी काढतो आणि त्याच्यानंतर मग कांदा भजी. तर असं थोडं काढतो टप्प्याटप्प्याने म्हणजे की गरम मिळेल सर्वांना. आणि इथे ना रेवाला असा काही ड्रेस घालून दिला होता आजीने घरी आल्यानंतर ना, त्यामध्ये ती अशी काही दिसत होती. आणि स्वयंपाक बनवायचा बाकी होता. दुकानात आज थोडा लेट झालं होतं मला, म्हणून मग भूक पण खूप जास्त लागली होती. म्हणून मग ना दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायला घेतला होता. तर याने सुद्धा मला थोडीफार मदत केली, कारण रेवा राहतच नव्हती. म्हणून मग त्यांनी सुद्धा मदत केली आणि पटापट इथे ना स्वयंपाक बनवायला सुरुवात केली होती. थोडीशी पूर्वतयारी मी सुद्धा करून दिली आणि मग बाकीचं जे काय आहे ना ते त्यांनी केलं, कारण रेवा काहीच राहत नव्हती. त्यामुळे इथे ना कढी आणि आलूची भाजी बनवायची होती. पोळ्या मी बनवून घेतल्या होत्या आधीच. तर मग त्यांनी ना कढी बनवायला घेतली होती आणि लगोलग ना आलूची भाजीसुद्धा बनवायला घेतली होती. आईंना उपवास होता, त्यांच्यासाठी उसळसुद्धा बनवायची होती. म्हणून मग त्यांचं झाल्यानंतर मी उसळ बनवून घेतली होती. आधी तर त्यांनी बनवून घेतलं हे कढी आणि भाजी आणि त्याच्यानंतर मी उसळ बनवली होती लास्टला. म्हटलं उसळ कसं गरम-गरम चावतेसुद्धा, मग त्यांना चावत नाही. त्याच्यामुळे मग इथे ना मस्त अशी कढीसुद्धा रेडी झाली होती आणि भाजीसुद्धा रेडी झाली होती. मस्त असं जेवायला घेतलं होतं. ह्यानी सर आधीच जेवण घेतलं होतं. आम्ही तिघीच बाकी होतो जेवण करायच्या. आईंना उपवास होता एकादशी. त्यामुळे मग त्यांची उसळ खायचं चाललं होतं आणि माझं भाजीपोळी. तर रेव काही माझ्यासोबत जेवत नव्हती, कारण तिला ना उसळ खूप जास्त आवडते. त्यामुळे तिने आजीजवळ बसली होती जेवण करायला. तर चला मग आता असा होता आजचा आमचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.